त्यानंतर राजू नाईक साहेब याही मान्यवरांना विनंती करतो की दादा आपण आपला सन्मान स्वीकारा. राजू नाईक साहेब, मोहनजी राव साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. राजू नाईक साहेब. हॅलो दिनेश, थोडं थांबवतोय. 2 चेंडू जे चॉईस करणार आपण त्याच 2 बॉलने खेळायचं आहे. जर ते दोन्ही गेले तर आपण चेंज करू. पुन्हा इथून तुम्हाला नवीन बॉल दिला जाणार नाहीये आणि पंचांना पूर्ण मुभा आहे, सवलत आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं जर नाही संपले डायरेक्ट एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे सर्कलच्या. कारण मागच्या मॅचला 1 तासहून जास्त गेलाय. एवढा वेळ जर प्रत्येक मॅचला गेला तरी स्पर्धा वेळेवर होणार नाहीये. यासाठी हे नियम लावले गेलेत आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. या दरम्यान आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. आदरणीय जगन्नाथ दादा पाटील साहेब यांचा सन्मान धीरज दादा ओळेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं ही नियमावली गरजेची आहे. किरण पाटील सरांनी सांगितलं की ही नियमावली जर नसेल तर वेळेवर सामने होत नाहीत. कारण मागचा सामना जवळपास 1 तास 20 मिनिटं झाला आणि त्याच्या अगोदरही आपण अर्धा तास थांबलो. त्याच्यामुळे वेळेत सामने संपणं गरजेचं आहे. सर्व पाहुण्यांचं विशेष आभार. आणि वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे असतील रोशन पाटील सर तारा. हॅलो, थँक्यू दिनेशजी सर आणि किरण पाटील सर, आमचे योगेश मडवी. बघा बरोबर 8:40 झालेले आहेत. विनंती राहील, पहिला बॉल पडतो 8:40 मिनिटामध्ये. पहिला गोलंदाज आहे त्या ठिकाणी विनय म्हात्रे हा गोलंदाज. पहिला बॉल लॉफ करायचा बॉल लॉग ऑफ मध्ये चालला, फिल्डर डाऊन दी बॉल आणि झेल सुटलाय. झेल सुटला जीवनदान त्या ठिकाणी मिळालं खेळाडूला कपिल कोळी. आणि त्याच्या बरोबर आपण पाहताय विनोद भगत एका आक्रमक खेळाडूला तुम्ही जीवन देताय. पहिल्याच बॉलवरती 8:40 पहिला चेंडू पडला, लक्षात असू द्या. बरोबर 9:10 पहिले तुम्हाला 4 षटकं समाप्त करावी लागेल. त्याही पेक्षा कमी करता 9 वाजता रोशन सर एक सुवर्ण संधी येते. सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेट्स जो कोणता खेळाडू घेईल, अगदी एका बाजून नाही दोन्ही संघांसाठी संधी उपलब्ध असणार आहे. सलग 3 विकेट्स किंवा सलग 3 षटकार जर ठोकले तर या मंचावर उपस्थित आदरणीय अनिकेत दादा भगत, स्वप्नील दादा म्हात्रे, मयाबाई या संपूर्ण ग्रुपकडून म्हणजे त्यांचेच सर्व अनिकेत दादा भगत यांच्याकडून तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाईल. त्याच्यामुळे 3 सलग षटकार किंवा विकेट हॅट्रिक. भाई अनिकेत भगत यांच्याकडून हे पारितोषिक आलं आणि इथे फटका चांगला आहे, स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र लगातार 2 चौकार मिळाले बॅटिंग करत असताना विनोद भगतला आणि कोंबडभुजा टीमला. 2 लगातार चौकार आपण त्या ठिकाणी पाहिले आणि धावसंख्या धावफलकामध्ये वाढली. 9 धावा कोंबडभुजा आणि बेलपाडा या टीमच्या दरम्यान ही लढत. बघा पहिल्या बॉलवरती कपिल कोळीचा तुम्ही झेल सोडलाय. एक आक्रमक खेळाडू 17 क्रमांकाची जर्सी म्हटलं की AB डिव्हिलियर्स ची आम्हाला आठवण झाली. आणि एका बाजूने विनोद भगतला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला पुढचा बॉल यॉर्क केलाय, परफेक्ट यॉर्कर. अगदी आपण पहिला बॅट अँड पॅटच्या मधून बॉल मागे चाललाय. एकही रन त्या ठिकाणी नाहीये. 9 धावा धावफलकावरती. सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेटसाठी सुप्रसिद्ध युवा उद्योजक भाई अनिकेत भगत यांच्याकडून 5,000चं पारितोषिक दिलं जाईल. खरं तर आपण पाहताय हे मोटिवेशन आहे आपल्या उल्हान मधील खेळाडूंसाठी. यावेळेस ऑन साइड मध्ये फटका फसला, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडलाय. त्या ठिकाणी विनोद भगतचा खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का बसला पहिला बॅटिंग करणाऱ्या कोंबडभुजा टीमला. विनोद भगत बॅक टू द पॅव्हिलियन. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ओळख राहिली आहे. आणि या स्पर्धेची सर्वेसर्वा आदरणीय निलेशजी खारकर सर यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फर्स्ट विकेट गदबा पाहायला गेलाय मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू राज बस्ताव 3ऱ्या क्रमांकावरती आला. इनॅट नंबर 3. खतर हा क्रमांक अतिशय जबाबदारीचा आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल असा खेळ करणं करतं या खेळाडूची जबाबदारी. राज आलाय मैदानामध्ये. स्वीप केला बॉलला, फटका चांगला आहे. गुडघा टेकून मात्र दिशा दिली. डीप स्क्वेअरच्या दिशेने बॉल मात्र चाललाय दन दन करत. सीमा पार आलाय. चौकार पहिल्या
षटकाचा खेळ संपला. बरोबर 3 मिनिटांमध्ये हे षटक संपलंय. त्यामुळे अखेर मी अभिनंदन करतो त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या बेलपाडा 11 बेलपाडा संघाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती लागल्या त्या म्हणजे एक गडी बाद 13. धीरज शेठ कारकर यांच्या ठिकाणी आगमन. आदरणीय धीरज शेठ ओवळेकर यांना आपण पाहताय व्यासपीठावरती. हे पण जोडी स्पर्धेचे मुख्य आयोजक भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं आपण करूया स्वागत. बघा खरं तर आज क्लायमेट प्रचंड थंड आहे. थंडीचा थोडासा प्रमाण वाढू लागलाय. मकर संक्रांतीचा दिवस आणि अतिशय पवित्र दिवस. सर्वांना पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश शेठ कारकर आणि धीरजी ओवळेकर यांच्या माध्यमातून या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. सेकंड ओव्हर यावेळेस आपण पाहिला कपिल कोहलीला पहिल्या बॉल जीवनदान मिळाला पहिल्या षटकामध्ये. परंतु इथे दांडी गुल मधली यष्टी वाकवली आहे. गोलंदाज आहे त्या ठिकाणी सनी ठाकूर. खेळाडू बाद झाला कपिल कोहली. हा दुसरा धक्का बसेल कोंबडमध्ये टीमला. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना. आता हा क्रिकेट खेळला तो आपण म्हणतो इंग्रजांनी क्रिकेट आणला. पण सुरुवातीला गोकुळामध्ये कृष्णदेवाने क्रिकेटला सुरुवात केली. आणि आज आपण पाहता खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकता. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिला हा दुसरा धक्का बसला. व्यासपीठावरती आमचे सर्व सन्मान्य पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं दोस्ती चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज नवजल कोहली होईल माफी असावी. तर नवजल आलाय मैदानामध्ये. सातत्याने कोळी करदर आडनाव जेव्हा कोंबडभोजे संघ मैदानात उतरला की येतोय. परंतु नवजल भोईर मैदानामध्ये आलाय. त्याच्याबरोबरने राज बस्ताव हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग गेला. सनी ठाकूर अगदी कमी वयाचा खेळाडू छोटा पॅक परंतु भरपूर चांगलं कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. 2 बॉल टाकले सलग 2 डॉट बॉल ज्यामध्ये महत्वाचा कपिल कोहलीचा विकेट मिळाला. त्यानंतर नवजल मैदानामध्ये आला. टार्गेट बनवायचं आहे तुम्हाला किमान 50च्या आसपास जावं लागेल. इथे स्कूप करण्याचा प्रयत्न. मागे बॉल चाललाय. नशिबाची मिळाली साथ. आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. आपण पहिला स्विचिटचे फटके पाहिले. पाडव स्वीप बैठक शॉट खरं तर अशा अनेक फटके आणि त्यानंतर नो लुक शॉट हा देखील प्रचंड फेमस आहे. आणि इथे मात्र चांगला पद्धतीचा त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला नवजल भोईर या फलंदाजाने. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड फटका. बॉल उंच गेलाय. अंतर कमी कापला. झेल खाली शतरक्षक आहेत आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. बघा लास्ट मोमेंटला अगदी असं म्हणतात लोण्याचा गोळा हातामध्ये आला आणि तो निसटलाय. असं काहीतरी घडलंय. असं वाटलं होतं हा खेळाडू सहज झेल पकडेल. जजमेंट चांगलं होतं पण तो लास्ट मोमेंटला कंट्रोल नव्हता. त्या ठिकाणी मात्र पण पाहिला जीवन मिळालं. शतरक्षक त्या ठिकाणी होते बेलपाडा संघाचे प्रीतम गरत. खरं तर त्याने झेल सोडलाय. पहिल्या षटकामध्ये देखील हेच घडलं होतं. आणि धावा फलकावरती लागल्या त्या म्हणजे 18 लॉस ऑफ 2 विकेट. 18 धावा फलकावरती. गडी बाजारे 2 राज बस्ताव हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. बघा जास्त वेळ घेऊ नका. आपण टाइम आम्ही करता स्टॉप वॉच प्ले केलाय. इथे आपण पाहिला करतर फुलर लेनचा बॉल अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सक्सेस. बॉलरचं पारडं जड राहिलं. या ठिकाणी सनी ठाकूर हा गोलंदाज मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना 5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 5 दिल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 आणि इथे आपण पाहताय फक्त 5च धावा खर्च केला. एक गडी बाद केला कपिलला पहिल्या बॉल होती. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी ऑन साईडमध्ये ऑन ड्राईव्हचा फटका. क्विक सिंगल घेतले दोन्ही फलंदाजांनी. या षटकामध्ये आल्या फक्त 6 धावा धावफलक आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहे 2 गडी बाद 19
19वा धाव फलकावरती. श्रीराम की लीला दोस्ती चषक 2024चं हे पर्व आणि या पर्वावर सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा अमाप प्रेम राहिलंय. कारण या स्पर्धेचे आयोजक निलेशदादा खारकर साहेब असतील, धीरजी ओळेकर साहेब असतील, या दोघांवर आणि विभागावर असलेला प्रेम पाहून खऱ्या अर्थानं लोकनेते, कार्यसम्राट, माजी खासदार रामचे ठाकूर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाख रुपयाची नगद राशी येते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. या विभागावर, या 2 मुख्य नेत्यांवर, या 2 तरुणांवर असलेला विश्वास म्हणजेच निलेशजी खारकर सर असतील, धीरजजी ओळेकर साहेब असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, या विभागावर असलेला प्रेम पाहतोय. लोकनेते, कार्यसम्राट खासदार साहेब, आदरणीय माजी खासदार साहेब, सर्वांचे लाडके, एक दानशूर नेतृत्व सदैव राहिलंय आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाची नगद राशी येते. त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार प्रकट करतो. क्या बात आहे. खरं तर या विभागाच्या नंतर रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्याबद्दल एकच म्हणेल, परिसरूपी हे व्यक्तिमत्व आहेत असं म्हणतात. आदरणीय गणेशजी सोमय साहेब आणि दिलीपजी कोळी साहेब या मान्यवरांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ऑन स्क्रीन तुम्ही आपण पाहताय. खरं तर या स्पर्धेची आमची A1 जोडी निलेश शेठ खारकर आणि धीरज शेठ ओवळेकर त्यांना तुम्ही पाहताय. राजबिंड असं व्यक्तिमत्व, दोघांचं देखील योगदान, तेवढंच चांगलं योगदान या स्पर्धेत राहिलंय. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार आणि आपण पाहिलं कामात खबरदार असणार हे दोन्ही आमची A1 जोडी. खरं तर तुम्ही व्यासमध्ये पाहताय. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील तुम्हाला एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. यॉर्केला बॉलला बॉटम मॅच घेऊन बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये नवीन खेळाडू आलाय श्लोक कोळी. मैदानाच्या आतमध्ये नाव भरपूर चांगलं आहे खेळाडूचा श्लोक कोळी. त्या ठिकाणी त्याच्या बरोबरीने आपण पाहिलं नवजल भोईरवती आता मोठी जबाबदारी राहील. या संघामध्ये संघाची वाढती धावसंख्या खरं तर उभारण्यामध्ये जर कोणाचं चांगलं योगदान राहील तर नवजल. दिलीपजी कोळी साहेब आणि त्याचबरोबर गणेश सोमय साहेब या 2 मान्यवरांकडून या स्पर्धेसाठी तब्बल प्रत्येकी 5,000 रुपये नगद राशी येते. या दोन्ही मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार प्रकट करतोय. आदरणीय दिलीप शेठ कोळी साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी सोमय साहेब या दोन्ही मान्यवरांकडून तब्बल 5,000 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो. विनय म्हात्रे पुन्हा एकदा इथे फुल टॉस ऑन साइड मध्ये हा फटका चांगला आहे आणि अगदी आमच्या अतिथी मंचाला सलामी देणारा हा षटकार होतोय. फलंदाज आहे त्या ठिकाणी मग पाहू शकाल श्लोक कोळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुंभडभुज टीमला असं खरं तर आपण पाहिलं आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये एखादा छोटासा कार्यकर्ता आला तर तो असामान्य पदापासून सामान्य पदापासून असामान्य पदामध्ये जाऊ शकतो. ही ताकद, ही कुवत त्यांच्यामध्ये आहे. आणि खरं तर त्यांचे वरद असतं जर तुमच्यामध्ये राहिले तर मात्र त्यामध्ये आपण पाहिला भरपूर चांगलं योगदान राहिलं त्यांचं. अनेक वेळा येत्या कालावधीमध्ये आपण पाहिला शिवाजीनगरमध्ये आणखीन एक मोठी डे स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटी राहील. मोठं आयोजन तुम्हाला शिवाजीनगरच्या मैदानी पाहायला मिळेल. परंतु आज उलवा नोडमध्ये आपण पाहता सर्वोत्कृष्ट आयोजन या ठिकाणी दोस्ती चषक. इथे आपण पाहिला बॉल त्या ठिकाणी पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर टाकतात आणि इथे मात्र वाईटचा इशारा. विनय म्हात्रे सेकंड स्पेलमध्ये आला. त्याने 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ केलाय आणि जवळजवळ त्याने धावा खर्च केलेल्या आहेत. त्या म्हणजे खरं आपण पाहिला या षटकामध्ये 9, पहिल्या षटकामध्ये 13 अशा एकूण 22 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. थोडंसं महागडं स्पेल राहिलंय या ठिकाणी विनय म्हात्रे या गोलंदाजाचं. याही वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करायचा फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि इथे मात्र अजून एक धक्का बसला, तिसरा धक्का बसला श्लोक कोळीच्या स्वरूपात कोंबडभुज टीमला.
रोहन कोळी हा खेळाडू नवीन मैदानाच्या मध्ये चाललाय. चांगला अष्टपैलू खेळाडू लेफ्टी बॉलर आणि तेवढा चांगला तो आक्रमक फलंदाज आहे. या क्षणाला कळतं धावा हव्यात. कुंभणमध्ये संघाला पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त धावा त्या ठिकाणी 6. सचिन पाटील, प्रणय म्हात्रे आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक, त्यांच्या माध्यमातून मात्र अचूक माहिती आमच्यापर्यंत मिळाली. आमचे टेक्निकल ऑपरेटर माही, साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम. बघा टाईम अलर्ट आहे, लक्ष असू द्या. तुम्हाला बरोबर 9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पहिली 4 षटकं समाप्त करायच्या. 6 मिनिटाचा कालावधी तुमच्या वाट्याला बाकी आहे आणि जर का अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी लास्ट ओव्हरमध्ये एखादा फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे बेलपाडा 11 बेलपाडा टीमला सूचना राहील, थोडं आम्हाला लक्ष द्या. इथे आपण लो फुलटॉस बॉल, बॅटची एज लागून बॉल मागे चाललाय. थर्ड माइंडला आउटफील्ड फास्ट आहे, नशिबाचा मिळतो चौकार बॅटिंग करणाऱ्या खरं तर आपण पाहिला कुंभणभुज टीमला. कडे पाहिलं जाईल दोस्ती चषक 2024चं हे पर्व ज्यावरती आहे तमाम उलवडोडकरांना गर्व. यावेळेस बॅकफुटला गेले, सॉफ्ट डिसमिसल, हलक्या हाताने बॉल त्या ठिकाणी आपण पहिला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेल पकडली आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर चाललाय रोहन कोळी हा फलंदाज. तमी पाटील आणि इथे मात्र झेलबाज झाला मैदानामध्ये रोहन कोळे हा खेळाडू. 32 या धावसंख्येवरती 5वा धक्का बसला. जवळजवळ अर्धा संघ गारद झाला. आघाडीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. नवीन फलंदाज चाललाय नयन. आदरणीय अर्जुनभाई सावंत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराचं मात्र या मंचाकडे आगमन झालंय. या सर्व मित्र परिवाराचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आमच्या अनिकेत भगत साहेब यांचे अगदी जवळचे घनिष्ठ मित्र आदरणीय अर्जुनभाई सावंत आणि संपूर्ण मित्र परिवार यांचं मनपूर्वक स्वागत आणि स्वागत. भाई अनिकेत भगत यांच्याकडून खरं तर आपण पाहिला या दोन्ही संघांना सलग 3 षटकार, सलग 3 विकेटसाठी 5,000चं पारितोषिक त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. युवा उद्योजक अनिकेत भाई भगत त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार, सलग 3 विकेटसाठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल दोन्ही खरं तर संघांसाठी. बघा टाइम भरपूर कमी राहिलाय, थोडी आपण त्या ठिकाणी स्पीडअप करा, थोडा स्पीडअप करा प्लीज, मी विनंती करेल. बेलपाडा संघाला नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय नयन भगत, त्यांच्या बरोबरने आपण पाहताय नवजल भोईर. नवजलवरती मोठी जबाबदारी राहिली या मॅचच्या दरम्यान. 3 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपला 32वा स्कोर कार्डमध्ये. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल या षटकातला फुल टॉस, मिस टायमिंग आहे फटका आणि इथे मात्र एक मोठा धक्का बसेल. बॅटिंग करताना कुंभणभुज संघाला खेळाडू बाद होतोय. नवजल भोईर हा 6वा धक्का राहील बॅटिंग करणाऱ्या टीमला. संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे भाई अनिकेत भगत यांना डेडिकेट करणारे संगीत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं दोन्ही संघांना. सलग 3 विकेट आणि सलग 3 षटकारासाठी तब्बल 5,000चं पारितोषिक. इथे आपण पाहिलं खरं तर गळती लागली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या टॉप ऑर्डरला. 6वा गडी बाद झाला 32 या धावसंख्येमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय मिलिंद धुळे हा खेळाडू. मिलिंद धुळे खेळाडू मैदानामध्ये चाललाय. 8व्या क्रमांकावरती बॉलिंग मार्कमध्ये आहे त्या ठिकाणी प्रीतम गरत. पहिल्या बॉलती विकेट मिळाला. नेक्स्ट बॉल, स्विच हिटचा फटका खेळायचा, फुल टॉस. इथे मात्र बॉल गॅप मध्ये चालला, फिल्डर बॉलचा पाठलाग करतात परंतु विजय झालाय. त्या ठिकाणी चेंडूचा बॉल गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. भगत दादा यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपये नकद राशी बक्षीस म्हणून दिली जाईल. क्या बात आहे, दिलदार व्यक्तिमत्व.
इथे फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केला, बॉल मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चाललाय, सिंगल घेतली आहे. पुढच्या रनचा प्रयत्न होईल का? दोघांमध्ये तुतुमय झालं आणि त्यानंतर मात्र लास्ट मुमेंटला रिस्क घेतली आणि त्या रिस्क मध्ये मात्र यश मिळालं. 2 धाबा आल्या या ठिकाणी. मग आता बॅटिंग करणार टीमला 2 रनने धावसंघ पुढे चालला. 38 धाबा धाव फलकावधी पाहायला मिळाल्या. चौथं षटक आहे प्रीतम घरतचं. पहिला बॉल विकेट, दोन्ही फुलटॉस होते. दुसऱ्या बॉलमध्ये चौकारा, इथे मात्र यॉर्क केला होता, तिथून मात्र 2 धावा आल्या. नेक्स्ट बॉल, याही वेळेला आपण पहिला फुल टॉस. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, करत स्वीपर कव्हरला सिंगल रन मात्र मिळेल. प्रोटेक्शन चांगलं आणि थ्रोही चांगला झाला. 1 रन आली. धावसंख्येत होईल वाढ. दाफाला पाहायला मिळतील त्या म्हणजे 39. दोन्ही संघाच्या जर आपण जर्सी पाहिल्या तर अगदी मिळत्या जुळत्यात. भगव्या रंगाच्या जर्सी परिधान केलेले हे करदर आपण पाहत आहे मैदानामध्ये. हे दोन्ही संघ मैदानाच्या अवतीभोवती जे केलं, मैदानाचा आकर्षक पट्टा देखील भगव्या कलरचा आहे. यॉर्क बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे फुटबॉल नव्हता आणि त्या ठिकाणी त्रिफा चीज झाला. नयन भगत हा फलंदाज. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि दीपक करावकर यांचंही आगमन होईल. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 4 षटकांचा खेळ संपला आणि बरोबर दिनेश बंधू खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये ही षटकं संपलीत. त्यामुळे आता सूचना राहील, आता या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला अंतिम षटक समाप्त करायचं. आणि त्याही अगोदर ध्रुवीत 11 VRCC गणेशपुरी टीमचा कॅप्टन आणि एका बाजूने शिवदास आणि धीरज मोदी मोरावे टीमचा कॅप्टन, दोघांनाही विनंती राहील आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आज उल्हानोडमधील 7 संघात. एक कुंडेवाल होता, तो पराभूत झाला, पण तो अजूनही मैदानामध्ये बेलपाडा विपक्ष मैदानामध्ये आपण संघ पाहत आहे कोंबडभोजे. आणि पुढचे सामने हे 4 षटकांच्या आधी. लास्ट ओव्हरमध्ये आलाय ध्रुवीत मात्रे. यावेळेस हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगाने, बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, वेलकम बाउंड्री, चौकार. म्हणजे 44 धावा. पहिल्या 4 षटकामध्ये 10.00 सरासरी धावा आल्या. 40 आता अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर आहे, आक्रमण करावं लागेल आणि सुरुवात चांगली केली आहे या षटकाची ऋषिकेश माने या फलंदाजाने. गोलंदाज आहे त्या ठिकाणी ध्रुवीत मात्रे. ध्रुवीत नाव म्हात्रे म्हटलं की करता पण पहिला बोरी उरणचा खेळाडू, एक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटमध्ये. इथे बेलपाडा संघाचा ध्रुवीत यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सफळ झाले होते. उजव्याच्या बाहेर टाकला बॉल, पंचांचा इशारा होतोय. इट्स वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. रन मात्र पाहायला मिळते तुम्हाला 45. 7 गडी बाद 45 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. मिलिंद धुळे आणि एका बाजूने ऋषिकेश माने. हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतक कंप्लीट होईल का, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त होतील का, हा एक मोठा प्रश्न पडला मैदानावरती. यावेळेस आपण पाहिला लो फुल टॉस. घर फिरले की घराचे वासेबत अशी एक म्हण आहे आणि इथे मात्र मिस फिल्डिंग, नशिबाची साथ मिळाली मैदानाच्या आतमध्ये. कोंबडभोजे टीमला चौकार होतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. 22चा चौकार. 4 धावा इथे ऍड होतील. 49 धावा या धावफलकामध्ये पण लागताना पाहत आहे. प्रयत्नांती परमेश्वर आणि इथे मात्र प्रयत्न केले आणि नशिबाची देखील साथ मिळाली. अगदी 50 ते 55 पर्यंत
आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करून अगदी त्याच दिशेने वाटचाल. असं म्हणतात बोले तैसा चाले तयाची वंदाबी पाऊले. याही वेळा आपण मला यॉर्क करायचं आहे. पुन्हा एकदा वाईड. या वाईडने मात्र 50 कंप्लीट झाली. 50 धावा धाव फलकावरती लागल्या. 7 गडी बाद 50 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. अधिकच्या रन तुम्ही खर्च करता त्या रन महत्वाच्या असं म्हणतात. खरं तर आपण पाहिलं या इनिंग मध्ये 5वा वाईड बॉल आहे. खराब गोलंदाजी थोडीशी मानावी लागेल. शफल झाले. ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा. फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल खाली शतरक्षक आणि इथे मात्र झेल पकडलाय. अजून एक धक्का बसला ऋषिकेश मानेच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या कोंबडभुजे संघाला. नेक्स्ट बॉल एज लागली. बॉल मागे चालला. गॅप मध्ये बॉलला थांबवणं गरजेचं आहे कारण आउटफील्ड भरपूर चांगली आहे क्रीडांगणाची. 1 रन आली. 1 रनने स्ट्राईक रोटेट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय. मिलिंद धुळे हा खेळाडू 51 धावा धाव फलकामध्ये टार्गेट सेट करायचं आहे. आता हे अंतिम चेंडू मात्र आपण जर पाहिले तर टार्गेट सेट करणारे बॉल आहेत. एका दुसरा जर का मोठा फटका मिळाला तर नेक्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करताना एक वेगळा कॉन्फिडन्स वाढेल. त्या ठिकाणी आपण पाहिला कोंबडभुजे संघाचा. पुढचा बॉल फुटवर्क नाहीये. अगदी ब्लॉकरमध्ये बॉल टाकला. इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये आणि हा डॉट बॉल. फुटवर्क फार गरजेचा आहे. पायाच्या हालचाली क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. इथे मात्र आपण पाहिला फुटवर्क नव्हता परंतु याही गोष्टीला अपवाद आहेत. वीरेंद्र सेहवाग मॅक्सवेलची इनिंग आपण पाहिली असेल. अफगाणिस्तान संघाविरुद्ध तो इंज्युअर्ड होता. फुटवर्क नव्हता तरी देखील 200 बनवल्या. त्यामुळे स्वतःवरती विश्वास आणि मनगटामध्ये ताकद असणं हेही गरजेचं आहे. इथे मात्र मोबाईलला अलॉंग द कार्पेट हा फटका स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. घाई झाली आहे. क्षेत्राचे थोडेसे फंबल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना मात्र दुसरा गडी नॉन स्ट्रायकिंग एटचा बाद झालाय आणि इथे मात्र एकच रन मिळाली. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती. त्या म्हणजे 9 गडी बाद 52 52. या दरम्यान मोहनजी कोळी साहेब कोंबडभुजे यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हायचंय आणि वळूया आपण लगेचच या सन्मानांकडे. या दरम्यान नाणेफेकीसाठी पुढच्या 2 संघांना मी विनंती करेन. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच स्वर्गीय शिवदास धीरज स्मृती मोरावे आणि ध्रुवीत 11 गणेशपुरी. दोन्ही संघांना लगेच नाणेफेकीचा संपर्क साधायचा आहे. मोरावे आणि गणेशपुरी दोन्ही संघांना एक. तत्पूर्वी मात्र आपण सन्मानाकडे वळतोय. तर विजयदादा खारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते. तर विजयदादा यायचे आपण इथे आपल्या शुभ असते. इथे मात्र पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. कुंदनजी म्हात्रे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विजयदादा खारकर यशस्वी उद्योजक यांना विनंती करतो. कुंदन म्हात्रे दादा आपण यायचा आपला सन्मान स्वीकारा. कुंदनजी म्हात्रे सर यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय विजयदादा खारकर यांच्या शुभ हस्ते होताना. त्यानंतर मात्र मी विनंती करेन गणेशजी सोमाशे साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून आली आहे ते आदरणीय गणेशजी सोमाशे साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय गणेशजी सोमाशे सर यांचा सन्मान. त्यानंतर दिलीप दादा कोळी यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय दिलीप दादा कोळी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये या स्पर्धेसाठी देणगी म्हणून आलेत. तर आदरणीय दिलीप दादा कोळी यांचाही आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो. सन्मान इथे केला जाईल.
यशस्वी उद्योजक आदरणीय विजयदादा खारकर यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर सन्मान असेल वितेशदादा मात्रे ग्रामपंचायत सदस्य वहाळ. वितेशदादा मात्रे या दादा आपला सन्मान स्वीकारा. अगदी या पंचक्रोशीतील भाजपचे एक उत्कृष्ट नेते म्हणून जी ओळख राहिली आहे ते वितेश दादा. दादा यायचं आपण प्लीज. आणि त्याचा प्रणव दादा आपल्याला विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारा. धन्यवाद. आणि वितेश भाई या. आदरणीय वितेश म्हात्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य वहाळ. माजी ग्रामपंचायत सदस्य वहाळ आदरणीय वितेशजी म्हात्रे साहेब आणि भाजप नेते म्हणजे जे ओळख राहिले वितेश साहेब. प्रणय कोळी साहेब युवा नेता बीजेपी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. प्रणयदादांचा सन्मान इथे केला जाईल. यानंतर मी प्रणयदादांचा सन्मान इथे होताना पाहतोय. निलेश शेट्टी खारकर त्याचा विजयदादा खारकरांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आणि यानंतर मी विनंती करेन अनिकेत भगत दादा आपण यायचंय. अनिकेत दादा भगत दादा या आपण आपल्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. पाहुण्यांचं स्वागत. या मंचावर उपस्थित अनिकेत दादा भगत साहेब आणि विजयजी खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते मंचावर उपस्थित आदरणीय नेरूळ गावचे यशस्वी उद्योजक अर्जुनभाई सावंत साहेब प्लीज दादा यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय अर्जुनभाई सावंत साहेब नेरूळ यशस्वी उद्योजक आणि एक उत्कृष्ट मित्र म्हणून जी ओळख कायम राहिली आहे. फक्त पैसा नाही तर माणुसकीनं माणसं जोडणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अर्जुनभाई सावंत साहेब यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ भाई आपण या स्पर्धेला दिलात याबद्दल आपले विशेष आभार. त्यानंतर चेतनभाई मडवी यशस्वी उद्योजक नेरूळ यांना मी विनंती करेन की दादा आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दोस्ती चषक 2024च्या परामध्ये अर्जुनभाई सावंत आणि चेतनभाई मडवी यांचाही सन्मान होताना पाहतोय. चेतनभाई मडवी उद्योजक नेरूळ यांचाही सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत होताना आपण निहाळतोय. अनिकेत दादा भगत यांच्या शुभ हस्ते आणि विजयदादा खारकर यांच्या शुभ हस्ते ते यथोचित मान सन्मान केला जातोय. यानंतर अमय मुंबईकर आणि संपूर्ण मित्र परिवार आपल्याला विनंती करतो आपण या. अमयदादा मुंबईकर आणि संपूर्ण मित्र परिवार यांना विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय अमय मुंबईकर सर आपल्याला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. आणि संपूर्ण मित्र परिवार एकदा या आपण आणि आपला सन्मान स्वीकारा. या सर्व मित्र परिवार अर्जुनभाई सावंतांचा संपूर्ण मित्र परिवाराला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा प्लीज. यानंतर नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघात संघनायक प्लीज समोर या. यशवंतदादा ओळेकर साहेबांचं मंचाकडे आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अर्जुनभाई सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. दादा या. दोन संघाचे संगणक एका बाजूला मात्र ध्रुवीत 11 गणेशपुरी तर एका बाजूला धीरज स्मृती मोरावे. आदरणीय अर्जुनभाई सावंत साहेब आणि अनिकेत दादा भगत यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर सामना असेल 4 षटकांचा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. ध्रुवीत 11 गणेशपुरी आणि स्वर्गीय शिवदास धीरज स्मृती मोरावे.
नाणेफेकीचा कौल लागला तर म्हणजे मोरावे संघाच्या बाजूने आपला निर्णय फक्त कळवायचा आहे. पेंडिंग असेल निर्णय प्लेयरांना विचारून सांगतो. प्लेयरांना विचारून सांगतो. फक्त हा सामना संपण्याच्या अगोदर सांगा. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि पाहुण्यांचं स्वागत. या विराजमान व्हा आणि लगेच वळूया आपण या उत्तरार्धाकडे, जिथे असतील आमचे मित्र योगीजी मडवी सर. थँक्यू सो मच दिनेशजी सर. थँक्यू सो मच रोशन पाटील सर. बेलपडा 11 बेलपडा टीम समोर लक्ष 53 धाबेच आणि त्याला उत्तर देत असताना त्यांचा पहिला खेळाडू रोहन कडू शून्यावरती बाद झाला. सिल्वर डक त्याने 2 बॉलमध्ये एकही धाव केली नाही. त्यानंतर आता न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय आशिष कडू, ज्यानं पहिला बॉलवरती चौका टोकत डावाला सुरुवात केली. 30 चेंडू 53 धाबेचं लक्ष मनाशी बाळगून इथे दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत. एका बाजूला संघ कोंबडभुजे, ज्यानं प्रथम बॅटिंग करताना 52 धाबा केल्या आणि 53 धाबेचं टार्गेट असताना पहिला खेळाडू लवकर बाद झाला. 1 या धावसंख्येवरती. धावसंख्या एकूण 5. 1 गडी बाद. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज. बॉल चांगला पुन्हा एकदा पडल्यानंतर डीप राहिला आणि फलंदाज बीट. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या तुम्ही सध्या 5 पाहिली. पहिले षटक 4 बॉल 1 विकेट 5 धावा. चांगली सुरुवात केली गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती विनोद भगत, जो पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकतोय. अगदी चांगलं षटक आहे. समोर खेळतात मिडॉनला खेळाडू आहे, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली आहे विनोद भगतनं मैदानावरती. 5 बॉल त्याने धाबा दिल्यात त्या फक्त 5 आणि एक महत्वाचं विकेट म्हणजे रोहन कडू, जो शून्यावरती बाद झाला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चारी बाजूनं. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि ते 5व्या बॉलवरती प्रहार केलाय. सरळ चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार. एकच वादा आमचा नील सितारा. आहे दादांची जबाबदारी, नव तरुणाचा दैवारी, आदेश मात्र आहे सकाळी, लढतो हक्कासाठी लावून खांद्याला खांदा. एकच वादा. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बेलपाडा 11 बेलपाडा टीमनं 1 गडी बाद 11 धाबा उभारल्यात. लक्ष 53 धाबेचं येणारे समीकरण आता 24 बॉलमध्ये 42 धाबीची आवश्यकता असेल. गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश मोती 11 तरगर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब ओलवे, रामचेट ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातनं यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी ओलवे नोटमधील सर्वात मोठी भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा तुम्ही पाहता. अर्थात दोस्ती चषक 2024चं शानदार पर्व. अगदी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पहिल्या रात्रीपासून ते आज 3ऱ्या रात्रीपर्यंत प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी दिली आहे या स्पर्धेला. त्यांचं देखील स्वागत करू. बरेच सारे प्रेक्षक जे साईप्रीतच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करू. 53 धाबेला उत्तर देताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आल्यात. ओव्हर नंबर 2 अगदी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. स्लो गतीचा चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. रोहन कोई षटक क्रमांक 2 पॉवर प्ले फेकतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही पाहिलं की गोलंदाज विनोद भगतनं 11 रन्स दिल्या, 1 विकेट घेतली. सेकंड ओव्हर तुम्ही पाहतात रोहन कोई, जो सेकंड पॉवर प्ले फेकतोय. ऑफ साईडला लॉंग ऑफ प्रेझर मध्ये 1 खेळाडू, ऑन साईड मध्ये 2 खेळाडू तुम्ही पाहतायत. वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग. बॉल समोर खेळतात ऑफ साईडला. सरळ बाउंड्रीच्या जवळ चेंडू अडवलाय. तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाब्याने संघ पोहोचतोय सध्या 13 या धावसंख्येवरती. लक्ष 53 धाबेचं असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली. 53 धाबा 30 बॉलमध्ये बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 22 बॉल आणि 40 धाबेची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. प्रयत्न दोन्ही संघाचे तेवढेच ताकदवान आहेत. दोन्ही संघ मैदानावरती तुल्यबल ताकदवर. एका बाजूला कोंबडभुजे संघ ज्यानं पहिल्या सत्रामध्ये 52 धाबा केल्या, दुसऱ्या सत्रामध्ये 53 धाबेला उत्तर देत असताना आतापर्यंत रन्स आले त्या 13 म्हणजे
40 धावेची अद्याप गरज आहे. 21 बॉल 40. तिसरी रात्र तुम्ही एन्जॉय करतात. खरं तर प्रेक्षकांनी भरभरून साथ दिला या स्पर्धेला. 5 डे नाईट मध्ये चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा म्हणजे आज तिसरी रात्र तुम्ही पाहतायत. चला टायमिंग अलर्ट असेल, लक्ष असू द्या, कारण तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा वेळ दिला जातोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, स्पिन आक्रमण, चांगली गोलंदाजी, विकेटची चान्स आणि ते स्ट्रॉंग अपील होतं, परंतु पाहिलं फलंदाज पोहोचला क्रीज मध्ये. लेग बायच्या स्वरूपात 1 रन्स मिळाली. धावसंख्या 14 वरती. 1 गडी बाद 14. लक्ष मोठं आहे जरूर, कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं की धाबा बनवायचे आहेत. 53 धाबा आलेत त्या स्कोर बोर्डवरती सध्या तरी. 20 बॉल 39 धावेची आवश्यकता. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज स्पर्धेतली तिसरी रात्र. चला वेळ घेऊ नका प्लीज. बॉल चांगला इथे या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलंय रोहन कोहलीनं. तर त्यानं या बॉलमध्ये ओव्हरमध्ये बॉल फेकले, तिकून 5 धाबा दिलेत त्यानं, फक्त 3. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आणि आता एकूण 3, म्हणजे टोटल झाली ती 14 धाबा. 19 बॉल 39 धाबेची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक झालं. पहिलं षटक जरी 11 धाबेचं होतं, त्यानंतर त्यानं सेकंड पॉवर प्ले मध्ये कमबॅक दिलं. अवघ्या 3 धाबा दिलेत आणि अपेक्षा असेल अंतिम बॉल मध्ये एखादा मोठा फटका. बॅक साईडला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू चाललाय यावेळी सीमा रेषा बाहेर. चौकार. अगदी वेगानं क्षेत्ररक्षक धावले, परंतु बॉल पर्यंत ते पोहोचू शकले नाहीयेत आणि हा येतो अंतिम बॉल वरती चौकार. चौकानं धावसंख्या टोटल स्कोर आमचे स्कोर सांगतायत ते 18 धावा. 18 बॉल मध्ये आता 35 धावेची आवश्यकता. करतो. धीरज दादा आपण या. आपल्या शुभ असते इथे मात्र सन्मान करायचे अंकुश शेठ म्हात्रे साहेबांचा. पेन क्रिकेटचा उत्तम अपडेटर आणि पेन परिसरामध्ये उत्तम कामगिरी करणारं आमचा मित्र परेश पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. परेशजी पाटील दादा या आपण, ज्यांचा फेसबुक पेज आहे खऱ्या अर्थानं पेन विभागातील उत्तम अपडेटर परेश पाटील या आपण आणि विराजमान व्हायचं आहे. तो 18 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. बॉल आला वाईट, पंचांचा इशारा. चांगली सुरुवात. कोई लक्ष्य मनुष्य के साह से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लढा नहीं. या मॅच मध्ये तर संघर्ष वाढले दोन्ही संघाचं, कारण एका बाजूला 53 धाब्याला उत्तर देताना 2 ओव्हरमध्ये अवघ्या 18 धाबा आल्या. त्याच्यातनं दोन्ही पहिल्या ओव्हरच्या लास्ट बॉलला षटकर आला आणि दुसऱ्या ओव्हरच्या लास्ट बॉलवरती चौकार आला. बॉल चांगला, पॅडवरती अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि लेग बाय स्वरूपामध्ये 1 रन्स प्राप्त झाली. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 20 धाबा. धावसंख्या 20. गरज मैदानावरती आता संघर्ष करत असताना 34 धावेची. एका बाजूला संघ खेळतो कोंबड भुज संघ आणि दुसऱ्या बाजूला बेलपडा 11 बेलपडा, ज्यांच्या समोर लक्ष आता येणाऱ्या बॉल मध्ये 34 धावेची आवश्यकता. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट आउटसाइड द ऑफस्टंप. अंपायर डिसिजन वाईट बॉल आणि अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीम टोटल स्कोरबोर्ड होती 21. 21 धाबा धावपळकावरती. 17 चेंडू 32 ची आवश्यकता. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलते. क्षणाक्षणाला सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये. बॉल चांगला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहेत
चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आल्या. त्यानंतर सेकंड ओव्हर कमबॅक देणारं ठरलं, ज्यामध्ये केवळ 7 धावा आल्या आणि तिसरं षटक फेकत असताना दिनेश उलवेकर, ज्याच्या माध्यमातून धावा या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 4. त्यानं बॉल फेकले ते ओव्हरमध्ये 2. षटक क्रमांक 3 फार महत्वाचं षटक असेल. पॉवर सर्कल समाप्त झाले. पॉवर सर्कल मध्ये जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र इथे मिळाली नाहीये. बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे. सरळ फेकून देतो. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, डीप मिड विकेट, सीमारेखेच्या बाहेर येतो षटकार. प्रगतीचा ध्यास तू धीरज दादा. जे सामने आपण लक्ष पाहिलं, आता फक्त राहिलेले समीकरण आहे जे 15 बॉलमध्ये फक्त 25, म्हणजे सामन्यामध्ये पकड तरी आता मजबूत झाली आहे. बेलपाडा 11 बेलपाडा संघाची, ज्यांची सुरुवात चांगली राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. सेकंड ओव्हर जरी त्यांच्यासाठी थोडंसं मागणं राहिलं, परंतु तिसऱ्या ओव्हरवरती त्यांना अटॅक केलाय आणि आता मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालाय. 28 लॉस ऑफ 1 विकेट. त्यांचा फक्त एकच खेळाडू मैदानात बाहेर झालाय. येणाऱ्या मॅचमध्ये तर कमबॅक करावं लागेल. हे षटक तरी पाहिलं आपण थोडंसं मागणं राहिलं, कारण या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. धावसंख्या चांगला, बॉल पॅडवरती, अपील स्ट्रॉंग. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त होता, कारण जेव्हा LBW अपील केलं जातं तेव्हा पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात: लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आणि चेंडूला उंची किती आहे. आता पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टरी जास्त होत आणि लाईनही मिस करीत होते, त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केला, परंतु एक अतिरिक्त लेग बाय स्वरूपात रन्स प्राप्त झाली. 29 आवश्यकता 24 धावेची. 14 बॉल शिल्लक आहेत. संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा, परंतु या मॅच मध्ये येणारे हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत टीम साठी. बॉल चांगला, मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. कॅच ड्रॉप, बॅलन्स झालं नाहीये. नवजल भोईर क्षेत्ररक्षक होते, अगदी टीम मध्ये ज्याची भरती आहे, परंतु या मॅच मध्ये त्याच्याकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्यानं पूर्ण केली नाहीये. झेल पकडला असता तर कदाचित मॅच मध्ये पकडी मजबूत होऊ शकली असते, परंतु आता टोटल स्कोर जर पाहिला तर 31. 31 धावा गरज आहे ती मैदानावरती. 22 धावेची. 13 बॉल शिल्लक आहेत. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलते. क्षणाक्षणाला सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये. मात्र या मॅच मध्ये काय घडेल. येणारे 13 बॉल, अद्याप 22 धावेची आवश्यकता. षटक क्रमांक 3 सुरू असताना अंतिम बॉल फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश उलवेकर, जो थोडासा मागणं ठरलाय. बॉल चांगला, यावेळेस मात्र पडल्यानंतर डीप राहिला आणि बॅट अँड मधनं चेंडू गेलाय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण उरलंय. येणारे 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. भाजपाच्या नव्या रूपात तरी मैदानावरती बेलपाडा 11 बेलपाडा संघ चांगली मजबूत स्थिती प्राप्त करू शकतोय, परंतु म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये, परंतु क्रिकेट ही जर तर शिवाय क्रिकेट नाहीये. त्यामुळे येणारा मॅच कशा प्रकारे असेल, येणारे टर्निंग पॉईंट षटक कशा प्रकारे असेल हे पाहावं लागेल. आणि त्या टर्निंग पॉईंट ओव्हरमध्ये
मॅचचा निकाल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. अप्रतिम क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा याचा डोळा आपण पाहतोय. दोस्ती चषकाचा हा शानदार सोहळा डे नाईट फॉर्मॅट अगदी आपण पाहिले तर 5 दिवस रात्र चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि आज या स्पर्धेतली तिसरी दिवस रात्र तुम्ही पाहतायत. पहिल्या राऊंडचा अंतिम मॅच मैदानावरती दोन संघांमध्ये. ओ डान्सिंग डाऊन द विकेट अगदी पुढे गेले त्यांनी हा बॉल बीट झाले. विकेटनं बॉल गॅदर केला आणि विकेट नंबर 2 मैदानात बाहेर होतोय. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर रणजित आणि दुसरा धक्का लागलाय टीमला. ओव्हर नंबर तुम्ही 4 मी आता सांगितलं की टर्निंग पॉइंट ओव्हर आहे ज्यामध्ये सामन्याचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली रोहन कोईनं. आणि आता मॅच मध्ये आपण पाहतोय 11 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 22 सर्वांचं लक्ष मैदानाकडे. कारण ही मॅच तुम्ही पाहतायत पहिल्या राऊंडची अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा 5 दिवस रात्र चालणारी क्रिकेटचा महातरार. मात्र आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत तिसरी दिवस रात्र आणि तिसऱ्या दिवस रात्रीतील ही चौथी लढत. चला वेळ घेऊ नका प्लीज मी विनंती करेल कारण टायमिंग सेट केले आमच्या स्कोररनं. बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर इट इज अ बाईट. 1-1 रन्स आता महत्वाची ठरेल शेवटच्या क्षणाला. कारण येणारे 11 बॉल आता 21 धावेची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बॉल चांगला आहे. फटका फसलाय. एलिव्हेशन कमी मिळालाय आणि फटका इथे हवेत होता. जेल टिपलाय. धक्का लागतो अजून एक. मैदानावरती जसे आले तसे परतलेत बॅट्समन ऋतिक मात्रे. बॅक टू द डगआउट. गोल्डन डक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन कोई ज्यानं 3 बॉल फेकलेत. धाबा दिलेत ओव्हर मध्ये फक्त अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 आणि आता समीकरण 10 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. लाख दलदल हो पाव जमाए रखिए हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. या मॅचची स्थिती जर पाहिली तर येणारा मॅच तुम्ही एन्जॉय करतात. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय कुंभडभुज संघ ज्यांचा संघर्ष खूप चांगला आहे. परंतु आता बेलपाडा संघ तुम्ही मैदानावरती पाहतायत त्यांना 10 बॉल मध्ये आवश्यकता 21 धावेची. 10 चेंडू 21. सामना चांगला आहे. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्षणाक्षणाला सामना थरानाट्य परिस्थितीमध्ये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. मॅच मध्ये त्याच घडले. कधी अप अँड डाऊन तुम्ही पाहिलं. कधी सामना बेलपाडा संघाच्या बाजूने तर कधी सामना तुम्ही कोंबडभुज संघाच्या बाजूने पाहिलाय. त्यामुळे या लढतीमध्ये जे समीकरण उरलंय येणारे 9 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील. एखादा चौकार एखादा षटकार आता टीमला अपेक्षित असेल. कारण या मॅच मध्ये संघर्ष वाढलाय बेलपाडा 11 बेलपाडा संघाचं. बॉल चांगलाय. स्टँडर्ड डिलिव्हर सरळ फेकून देतो स्क्रीनच्या वरनं. सरळ जातोय ते सीमारेखा बाहेर आणि येतोय षटकार. थैंक से पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है. ये वक्त है जनाब
बदलता जरूर आहे आणि वेळ बदलली आहे मैदानावरती. येणाऱ्या मॅच मध्ये कारण जे समीकरण होतं 9 चेंडू 20 आणि आता राहिले 8 बॉल 14. 8 चेंडू 14 सर्वांचं लक्ष मैदानाकडे. पहिल्या राऊंडची अंतिम मॅच तुम्ही पाहतायत आणि मॅचचं रूप पुन्हा एकदा बदललंय. मी आत्ताच सांगितलं की मॅच एक कधी बेलपाडा संघाच्या बाजूने तर कधी कोंबडभुजा संघाच्या बाजूनं. चांगला चेंडू यावेळेस इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय ऑफ साईडला. मिसफिल्ड इज देअर आणि इथे येतोय चौकार. अशा प्रकारे दिनेश सर शतरक्षण असेल तर सामना जिंकता येणार नाही मैदानावरती. मध्ये तुमच्या 99% खेळासोबत तुमचं 1% नशीब जेव्हा साथ देतं तेव्हा तुम्हाला 100% यश मिळतं आणि ते यश आता मिळालंय. षटकाराला चौकाराला मॅचचं रूप पुन्हा एकदा बदललंय. 6 चेंडू 10 धावीची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच आहे. प्रत्येक क्षणाला मॅचचं रूप बदललंय. प्रत्येक बॉल मध्ये मॅच बदलली आहे आणि आता येणाऱ्या शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये 10 धावीची आवश्यकता. बघा संघ कोंबडभुजा संघ 20 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत 4 षटकांसाठी. परफेक्ट मात्र येणारे 5 मिनिटं पुन्हा तुम्हाला दिली जातील शेवटच्या अंतिम षटकासाठी. खूप चांगली मॅच. अंतिम षटक आणि गरज आहे मैदानावरती 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. एका बाजूला कोंबडभुजा संघ आणि दुसऱ्या बाजूला बेलपाडा संघ. जाऊया मैदानावरती शेवटचं षटक. पहिला चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंग मिळाली. डबलचा प्रयत्न आणि डबल देखील त्या ठिकाणी प्राप्त केली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. एकूण स्कोर जर पाहिला धावपळकावरती स्कोर आपण पाहतो 45. येणारे समीकरण 5 बॉल आणि 8 धाबीची आवश्यकता. बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में कभी राज नहीं होते. जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, दोस्तों उन सिरों पर कभी ताज नहीं होते. स्वतःच्या डोक्यावरती आज ताज घालायचा असेल तर या मॅच मध्ये येणारे 5 बॉल 8 धाबा त्याला बनवावे लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला धाबा डिफेन्स करण्यासाठी राज बस्ताव या ठिकाणी गोलंदाजी करतोय. सिंग मिळाली. डबल साठी कॉल नकार दिलाय. प्रत्येक क्षण प्रत्येक डाव प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. आता मात्र इथे मॅच येणारे 4 चेंडू 7 धावेची आवश्यकता. काय हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. परंतु येणाऱ्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत लास्ट बॉल पर्यंत ही मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघांचं कौतुक करेल. परंतु दोन्ही संघाला एकच गोष्ट सांगेल, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. येणारे 4 चेंडू 7 धावेची आवश्यकता. स्ट्राइक मध्ये काढू. बॉल चांगला आहे. फटका देखील चांगला आहे आणि मिळतील सारन्स. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार आणि मॅचचं रूप बदललंय. येणाऱ्या मॅच मध्ये जे समीकरण होतं 4 बॉल 7चं ते आता 3 बॉल फक्त 1चं राहिलंय. नक्कीच खेळाडू थोडासा रोशन पुढे होता. बाउंड्रीला जर टच असते तर कदाचित बॉल अडवला तरी असता किंवा झेल तरी झालं असतं. आणि आता जे समीकरण आहे ते सोपं झालंय. बेलपाडा 11 बेलपाडा संघासाठी फक्त 1 धावेची गरज. चांगला बॉल. कमबॅक झालंय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आज जे काही घडलंय ते सगळं बाजूला सरून येणारे 2 बॉल त्याला चांगले फेकायचे आहेत
आणि येणारा बॉल जर विकेट किंवा डॉट आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल आणि ती मॅच देखील प्रेक्षकांना आवडेल. सर्व प्रेक्षकांचं स्वागत करेल. मैदानाच्या चारी बाजूनं प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, क्रिकेटचे दर्दी आणि आज मैदानावरती सगळ्यांनी केली आहे गर्दी. सगळ्यांचं करूया स्वागत. आणि येणारे 2 बॉल, आता 1 धाबीची गरज आहे. बॉल चांगला, इथे विकेट डायरेक्टेड, इट्स गॉन. आणि आता 1 बॉल 1 धाबीची आवश्यकता. म्हणून तर सांगितलं क्रिकेट खेळ मित्रांनो अनिश्चिततेनं भरलेला आहे. कारण आम्ही नेहमी सांगतो ना, कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये हारत असतात आणि कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक जिंकत असतात. आणि म्हणून तर म्हटलं जातंय की जीत कर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अरे कशाला जे संघाने जिंकले तर मॅन ऑफ द मॅच मी विकेट किपरला देईल. कारण काय कपिल कोळीनं जो डायरेक्ट थ्रो केला, अगदी निशाणा साधला. आणि आता ही मॅच बघा पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक, अप अँड डाऊन्स, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. 1 षटकाराने सामन्याचं चित्र बदललं, परंतु 1 विकेटनं देखील मॅचचं रूप बदलले आहे. येणार 1 बॉल 1 धाबीची आवश्यकता. श्वास आहे नासबद उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. यकीनन आपण जाऊया मैदानावरती. फुल टॉस आणि मॅच जिंकली आहे. आशिष कडून बॉल मारला आणि खरं तर त्याच्या बॅटमधून चौकार आला. आशिषनं आपण पाहिलं तर चांगलं योगदान दिलं टीमसाठी. परंतु ही मॅच खूप चांगली रंगली. शेवटच्या क्षणाला फुल टॉस बॉल अगदी महागात पडला. रुपेशजी माधुरी साहेब तरगर यांचं मंचाकडे आगमन झालंय. तर मी विनंती करेन रुपेशजी माधुरी तरगर यांनी विराजमान व्हायचं आहे. वेल डन आशिष कडू ठरला या मॅचचा हिरो, ज्यानं 33 धावेची शानदार मॅरेथॉन इनिंग मैदानावरती साकारली आणि शेवटच्या बॉलवरती चौकार